नमस्कार. श्री अरविंदांचे अक्षरवाङ्मय या मालिकेत आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण श्री अरविंदांचे अशा एका वाङ्मयाबद्दल, अशा एका साहित्याबद्दल बोलणार आहोत ज्याच्यासाठी की त्यांनी म्हटलं होतं की मी काही होतो माझ्या आयुष्यात तर मी एक कवी होतो. आणि त्यांनी या भूमिकेला किंवा या आपल्या पर्सनॅलिटीच्या या एक्सप्रेशनला सर्वात जास्त एक्सप्लोर केलं म्हटलं पाहिजे. कारण की त्यांनी लहान असतापासून जे कविता लिहिणं सुरू केलं ते शेवटी देहसमाधी पर्यंत त्यांनी कवितेवर काम केलं, काव्यावर काम केलं. आणि त्यांचं कविता लिहिण्याची जी शृंखला आहे ती कधीच थांबली नाही. कधीच कुठल्याही फेजमध्ये, कुठलीही योग साधना किंवा स्वतंत्रता संग्राममध्ये वगैरे कधीही ते थांबली नाही. तर म्हणून असं म्हटलं पाहिजे की श्री अरविंद हे महाकवी जे होते ह्यांच्या दृष्टीने आपण आतापर्यंत जितकं पण वाङ्मय पाहिलं आहे, एका कवीनी ती सृष्टी निर्मित केली आणि एक चेतना भूमीवर आणली, पृथ्वीवर आणली, अशा त्या कवीची दृष्टी आहे. आणि अशा कवीबद्दल आज आपण बोलणार आहोत. तर श्री अरविंद कवी, श्री अरविंदाचं काव्य जे साहित्य आहे ते, सावित्रीबद्दल आपण एका वेगळ्या ह्याच्यात बघू एपिसोडमध्ये. पण थोडक्यात तेही तुम्हाला जाणवेल की सावित्री कशी जन्माला आली किंवा सावित्री का घडून आली. आणि दुसरं एक खूप महत्त्वाचं जो श्री अरविंदांचं साईड आहे ज्याच्याबद्दल कोणी आजकाल हळूहळू लोक बोलू लागली आहेत, ते आहे श्री अरविंदांचं काव्यशास्त्र आणि सौंदर्यशास्त्र. त्यांनी जसं की आपण अगदी पहिल्या ह्याच्यात सांगितलं होतं, अंकात सांगितलं होतं की त्यांनी कुठल्याही गोष्टीला आयुष्यामध्ये सोडलं नाही आहे. आपल्याला जे हवं ते त्यांच्या पुस्तकांमध्ये, त्यांच्या वाचनामध्ये, त्यांच्या लिखाणामध्ये आपल्याला सापडेल. तर त्यांचं काव्यशास्त्र आणि त्यांचं सौंदर्यशास्त्र पण खूप व्यापक आहे, खूप रिच आहे. आणि त्याच्यात इतके इन्साइट्स, ट्रान्सलेशनसुद्धा ह्याच्यात काव्यशास्त्रामध्ये मी ट्रान्सलेशनसुद्धा घेते आहे. त्याच्यात इतक्या सगळ्या गोष्टी आहेत की आपल्याला ते शिकायला, समजायला खूप मदत होते. तर आपण पहिल्यांदा हे लक्षात घ्यावं की श्री अरविंद हे जे महाकवी झाले हे एका रात्रात झालेले किंवा अवतार पुरुष होते म्हणून हे खूप चांगले कवी होते अशातली गोष्ट नव्हती. त्यांनी लहानपणापासून स्वतःला त्या गोष्टीमध्ये ट्रेन केलं. सर्वात आधी त्यांनी जितके पण, कारण त्यांची पूर्ण अभ्यास त्यांचा इंग्लंडमध्ये झाला, त्यामुळे त्यांनी तिथे जे काही अवेलेबल होतं, ज्या भाषेत अवेलेबल होतं ते त्यांनी वाचलं, त्याला आत्मसात केला, त्याच्याबरोबर एक्सपेरिमेंट्स केले. तर श्री अरविंदांचे जे एक पुस्तक आहे, खूप जाड पुस्तक आहे, जवळजवळ 600 पानांचं पुस्तक, त्या पुस्तकांमध्ये अर्ली पोएम्स असं म्हणून लिहिलेलं आहे. तर तेव्हा ते जे इंग्रजीमध्ये लिहिणारे पोएट्स होते, कीट्स, वर्ड्सवर्थ, शेली, ह्या लोकांना जेव्हा वाचून त्यांना वाटायचं तर ते एक लहान मुलाचं एक अटेम्प्ट असतं की मी पण असं लिहून पाहू. आणि ही लोक कशाबद्दल लिहायची, जे इंग्लिश पोएट्स आहेत ते कशाबद्दल लिहायचे, तर ते कशी जी पृथ्वी आहे ती कशी आपली देखरेख करते, प्रकृती आहे ती कशी आपली आई आहे, कधी आपली नर्स आहे, किंवा पृथ्वी आपल्या प्रकृतीचा आपल्या म्हणजे आपण प्रकृतीत गेलो की आपल्याला काय वाटतं, किंवा आपलं ऑब्झर्वेशन कसं. जसं एका कवीने असं लिहिलं आहे की मी एका जागी गेलो आणि मी 10,000 फुलं एका दृष्टीमध्ये पाहिली, तर त्याच्या मनामध्ये काय एकदम उमंग आली असेल ते त्यांनी कवितामध्ये व्याख्यान करून लिहिलं. तर हे श्री अरविंद तेव्हा लहान असताना काही गोष्टी, कधी समुद्राबद्दल, कधी वृक्षाबद्दल, कधी चंद्रोदयाबद्दल किंवा चंद्रप्रकाशबद्दल, कधी सूर्यप्रकाशबद्दल, असं त्यांनी वेगवेगळं प्रयत्न करून लिहिलं आहे. त्यावेळेला त्यांनी पॉलिटिकल ह्याच्यावर पण लिहायचा प्रयत्न केला. जसं की आयर्लंडमध्ये त्याची पॉलिटिकल कंडिशन काय होती त्याच्यावर एक 2-3 पानांचं एक कविता त्यांनी केली आहे. मग एक पार्नेल म्हणून एक आयर्लंडचे एक नेते होते ज्यांच्याशी श्री अरविंदांना खूप प्रेरणा मिळाली होती. तर त्यांनी ते गेल्यावर त्यांच्याबद्दल त्यांनी काही 8-10 ओळी लिहिल्या.
तर असं त्यांचं खूप प्रयत्न, म्हणजे ते वेगवेगळ्या प्रकारचे ज्याला आपण म्हणतो जॉनर्स किंवा वेगवेगळ्या प्रकारचे पोएम्स ते लिहायचा प्रयत्न करत होते. त्यांची जी काव्यात्मक क्षमता होती ती त्यांनी म्हणजे असं नाही की एक प्रकारची कविता करायची, एक प्रकारचे कंटेंट्स घ्यायचे, सब्जेक्ट्स घ्यायचे आणि त्याच्यावर लिहायचं. तेव्हा त्यांनी खूप एक्सपेरिमेंट्स केले आणि त्याच्यातही त्यांनी प्रयत्न केला की मी हे आयर्लंडवर कविता करतोय तर मी एक मोठी कविता करीन, मी नुसतं पार्नेलवर लिहितोय तर मी एक 6-7 ओळींची कविता करीन, मी समुद्रावर लिहितोय जसं एक सीझन्स म्हणून एक छोटीशी कविता त्यांनी लिहिली होती, मला वाटतं 12 ओळींची कविता होती. तर असं म्हणून त्यांनी वेगवेगळ्या गोष्टी त्यावेळेला प्रकृतीच्या किंवा मनुष्याच्या त्यांनी उलगडून काढल्या. त्यानंतर जेव्हा त्यांनी इंग्लंड सोडून भारत त्यांची यायची जर्नी ठरली होती, त्यांची यात्रा ठरली होती, तेव्हाही त्यांनी एक छोटीशी कविता लिहिली होती ज्याच्यात की त्यांनी सांगितलं की आता मी हे परदेशी भूमी सोडून मी आपल्या भारत भूमीकडे चाललोय, लँड ऑफ लोटसकडे चाललोय. त्यानंतर जेव्हा त्यांनी एक बंकिमचंद्र चॅटर्जीला सुद्धा एक त्यांना समर्पित करून एक कविता लिहिली. म्हणजे हे त्यांचे अर्ली पोएम्स, म्हणजे अर्ली म्हणजे अगदी इंग्लंडच्या काळाचे कविता, इंग्लंडहून लगेच भारतात परत आल्यानंतरचे कविताचे हे प्रकार आणि स्वरूप होते. मग ते जेव्हा भारतात आले तर आपल्याला एक पूर्ण एक बदल जाणून येतो त्यांच्या कवितेत. तो असा की त्यांनी भारतीय भाषा, भारतीय संस्कृती, संस्कृत भाषा, मराठी, गुजराती, बेंगॉली आणि हिंदी, जी काही वेगवेगळ्या हिंदीच्या बोली होती तिथे तेव्हा अवेलेबल त्यांना पुस्तकं, ते सगळं त्यांनी वाचून काढलं. म्हणजे भक्ती लिटरेचरपासून तर सगळं काही त्यांनी वाचून काढलं, ओरिजिनलमध्ये वाचून काढलं. त्यामुळे त्यांची जी भारतीय फिलॉसॉफी आणि भारतीय संस्कृतीची त्यांची जी ओळख झाली होती त्यावेळेला, तर ते त्यांनी आपल्या कवितांमध्ये टाकणं सुरू केलं. जसं त्यांची एक ऋषी, त्या कवितेचं नाव ऋषी नाही आहे पण त्याच्यात एक डायलॉग आहे ऋषी आणि आणखीन एका राजाचा, मनूचा, तर त्यांनी ते एक डायलॉग स्वरूपे ती कविता केली आहे. त्यानंतर त्यांनी एक फिलॉसॉफीवर की कशी भारतीय अद्वैत फिलॉसॉफी आहे किंवा वेगवेगळी जी फिलॉसॉफी, एक छोट्या छोट्या अशा काही गोष्टी त्यांनी लिहिल्या आहे, कविता केली आहे. तर त्यांचं हे वाङ्मय हे म्हणजे कवितेवरचं हे प्रकरण त्यांचं सुरूच होतं, सतत त्यांचं प्रयत्न सुरू होते. त्याच अवधीत बडोद्याला असताना त्यांनी ट्रान्सलेशनसुद्धा ट्राय केले. म्हणजे संस्कृत त्यांनी कसं शिकलं तर ते ट्रान्सलेट करायचा प्रयत्न करायचे आणि ते पण कालिदास सारखे आणि त्यावेळेला भर्तृहरीसारखे अशा लोकांना त्यांनी ट्रान्सलेट करणं सुरू केलं. आणि त्यांनी जेव्हा हे सांगितलं की मी हे कसं ट्रान्सलेट केलं आहे, जसं की कुठल्याही एखाद्या भाषेमध्ये आपण शब्दानुवाद करतो, भावानुवाद करतो किंवा एखाद्या शब्दाला किंवा इमेजचा अनुवाद करतो. तर त्यांनी खूप सुंदर उदाहरण सांगितलं होतं की कालिदासाच्या मेघदूतममध्ये एक अशी इमेज आहे जिथे की ते सांगतात की ते वामन अवतारमध्ये जी स्टोरी घडली होती त्या गोष्टीबद्दल त्या कवितेत लिहिलेलं आहे. तर आता भारतीय लोकांना हे सांगायची गरज नाही आहे की वामन अवतार काय आहे आणि तो राजा बळी कोण होता ज्याच्या समोर वामनाने एवढं मोठं रूप धरलं, हे सगळं भारतीय लोकांना सांगायची गरज नाही आहे. पण जर का ह्या गोष्टीला आपण इंग्रजीत तसंच ट्रान्सलेट केलं की बाली होता आणि ते वामन होते आणि असं, तर ते इंग्रजी वाचणाऱ्या लोकांना ज्यांना हिंदी भारतीय सभ्यता काहीच माहिती नाही आहे त्यांना हे जाणवणारच नाही की हे काय सांगितलं जात आहे. म्हणून त्यांनी ते म्हणाले की मी त्याला असं ट्रान्सलेट केलं ज्याने की ते इमेज जाणू शकेल लोकांना की एक छोटा वामन व्यक्ती आहे त्याच्या आणि एक असा राक्षस किंवा एक असा इगोइस्टिक पुरुष एक बाली आहे. तर त्याला टायटन सांगितलं श्री अरविंदांनी की असा एक इगोइस्टिक टायटन होता आणि त्याच्या डोक्यावर एका खूप मोठ्या विराट काय रूपाने पाय ठेवला त्याच्या डोक्यावर आणि कसं त्याला हरवलं किंवा कसं त्याला जिंकलं. तर ते म्हणाले की माझ्या एकाच पुस्तकाला, म्हणजे ते एकच पुस्तक जे मी ट्रान्सलेट केलं, मेघदूतम जे मी ट्रान्सलेट केलं, त्याच्यात पण मी सगळ्या गोष्टींमध्ये वेगवेगळे प्रकारचे ट्रान्सलेशन टेक्निक्स वापरले. मी एकच घेऊन की आता ह्याचा भावानुवादच करायचा आहे म्हणून मी असं हे पूर्ण पुस्तक ट्रान्सलेट केलं नव्हतं. पण दुर्दैवाने
इतकं छान हे ट्रान्सलेट केलेलं पुस्तक, जेव्हा श्री अरविंदांना स्वतंत्र संग्राममध्ये त्यांना अटक झाली होती, त्यावेळेला त्यांच्या एका साथीने त्याला जमिनीखाली गाडून दिलं होतं की हे कोणाच्या हाती न लागू म्हणून. पण जेव्हा ते त्याला शोधायला गेले तेव्हा ते जे हे असते व्हाईट हँड्स म्हणतात त्याला, डीमक, त्यांनी पूर्ण त्याला नष्ट करून टाकलं होतं. आणि जे काही थोडंफार उरलं होतं ते आज आपल्यापर्यंत पोचलंय अर्थात. तर श्री अरविंद तेव्हा युजली ते स्वतःबद्दल बोलत नाही, पण त्यांनी त्यावेळेला खूप त्यांना अखरलं होतं त्यांचं केलेलं ते ट्रान्सलेशन. आणि ते म्हणाले की ते चांगलं झालं होतं ते ट्रान्सलेशन. पण त्यानंतर अर्थातच त्यांनी काही केलं नाही. तरीही त्यांनी कालिदासवर जितकं काही लिहिलं आणि जितकं त्याला एक्सप्लेन केलं, त्याचे वेगवेगळे जे ड्रामाज होते कालिदासचे, अभिजान शाकुंतलम म्हणा किंवा दुसरे काही होते, ते त्यांनी त्याच्याबद्दल खूप इलॅबोरेटली लिहिलं की कॅरेक्टरायझेशन कसं केलं आहे, इमेजरी कशी काढली आहे, कालिदासचं नेचर काय होता, त्यांनी कसं ते म्हणजे त्यांनी कसं कसं सगळ्या गोष्टींचा उपयोग केला आहे, प्रयोग केला आहे. तर हे सगळं आणि त्याची चेतना, कशी चेतना होती त्या काळाची आणि त्यांनी कसं लिहिलं वगैरे. तर असं एक पूर्ण कालिदासवर 200 पानांचं पुस्तक तयार केलं आहे आश्रमाने आणि ते खूप अतिशय सुंदर वाचण्यात आहे. तर हे श्री अरविंद त्यावेळेला भारतीय पुस्तकं वाचून भारतीय थीम्स त्यांच्या कवितेच्या झालेल्या होत्या. आणि त्याच्यातच त्यांचे काही एक्सपेरिमेंट असे झाले की त्यांनी महाभारत जेव्हा वाचलं तर त्यांना 2-3 थीम्स अशा जाणवल्या, ज्याचं की नाव होतं, कविता त्यांनी लिहिली, त्याचं नाव होतं उर्वशी. आणि जे आपल्याला माहिती आहे की महाभारतात उर्वशी आणि पुरवरस ह्याची कविता सांगितली गेली आहे, ज्याच्यामध्ये की उर्वशी जेव्हा स्वर्गला परत चालली जाते तेव्हा पुरवरस म्हणतो की मी नाही राहणार पृथ्वीवर, म्हणून मी पण पृथ्वी सोडून जातोय. तर असं एक त्यांनी ती कविता त्या थीमला घेऊन एक मोठी लॉंग पोएम, ज्याला म्हणतो लॉंग नॅरेटिव्ह पोएम, अशी लिहिली आहे. आणि दुसरी होती लव्ह अँड डेथ, ज्याच्यामध्ये की रुरू आणि प्रमद्वराची ती स्टोरी होती. त्याच्यामध्ये पण ते दोघेही राजा आणि राणी एकमेकांशी प्रेमात असतात आणि त्याच्यात जी राणी जी आहे तिला सर्पदंशनी त्याची मृत्यू होते. आणि त्यानंतर तिला परत आणायला तिच्या नवऱ्यानी हे कॉम्प्रोमाइज केलेलं असतं की जर का मी आपल्या अर्ध आयुष्य सोडून दिलं, म्हणजे लवकर मरून गेला, तर मला माझी बायको ह्या जन्मासाठी पृथ्वीसाठी परत मिळेल. तर ह्या 2-3 होत्या. त्याच्यानंतर चित्रांगदावर, उलुपीवर, अशा काही वेगवेगळ्या त्यांनी महाभारतचे थीम घेऊन कविता लिहिल्या होत्या. त्याच काळामध्ये त्यांनी सावित्रीवरही काम सुरू केलं होतं, थोडंफार सुरू केलं होतं. आणि आज जे आपण सावित्री बघतो त्याचं स्वरूप अगदी वेगळं आहे. त्यावेळेला त्यांनी एक लिटररी एक्सपेरिमेंट म्हणून ते केलं असेल. आणि ते म्हणे की त्यावेळेला त्याचं स्वरूप वेगळा होता, त्याची प्लॅनिंग वेगळी होती, आता ते अगदीच वेगळं घडून आलंय. तर ह्या सगळ्या महाभारतच्या सगळ्या थीम्सचं एक्सपेरिमेंट करता करता त्यांनी सावित्री निवडली होती, हे म्हणायचा अर्थ. त्यानंतर जसं जसं त्यांची योगिक साधना वाढत गेली तसं तसं त्यांच्या कवितेमधलं थोडं थोडं प्रारूप आणि स्वरूप बदलत गेलं. त्याचा बदल कसं घडला तो तुम्हाला कविता वाचूनच कळेल. मी असं, आणि मराठी अनुवाद त्याचे काही झालेले आहेत, काही माहिती नाही झालेले आहेत का नाही. पण बाजी प्रभू ही एक त्यांची कविता होती जी त्यांनी कलकत्त्याला असताना लिहिली होती. आणि त्याचं म्हणजे मी असं समजते ते की एखाद्या पेट्रिऑटिक थीमवर, एखाद्या नॅशनलिस्टिक थीमवर आपण कधी काही कविता वाचली तर श्री अरविंद स्वतः म्हणतात की इट इज व्हेरी डिफिकल्ट टू राईट पोएम ऑन अ नॅशनलिस्टिक थीम, ऑन अ पेट्रिऑटिक थीम, ऑन अ वॉर पोएट्री, असं ते म्हणतात. तर जेव्हा मी वाचली तर मला असं वाटलं की श्री अरविंदनी हे लिहिलं नंतर की इट इज डिफिकल्ट टू राईट वॉर पोएट्री, कारण की त्यांनी ऑलरेडी हे एक्सपेरिमेंट करून बघितलं होतं. त्यांनी बाजी प्रभू कलकत्त्याला लिहिली होती आणि मग नंतर त्यांनी फ्युचर पोएट्रीमध्ये हे लिहिलं की वॉर पोएट्री इज व्हेरी डिफिकल्ट टू राईट. पण तरी मला हे वाटलं की श्री अरविंदांनी इतकं सुंदर त्याचा प्रयोग केला होता आणि स्वतः ते एक आपल्याला उदाहरण त्यांनी प्रस्तुत केलं. बाजी प्रभू देशपांडे यांच्या जे घोडखिंडच्या जी लढाई झाली होती त्याच्यावरती त्यांनी ते पूर्ण जवळजवळ 13-14 पानांचं ती कविता त्यांनी लिहिलेली आहे. आणि ती वाचणं योग्य आहे, ती इंग्रजीतच वाचणं योग्य आहे. एक लक्षात घ्या गोष्टी, ज्यांना खूप कविता माहिती असेल, जे कविता वाचत असतील, कुठल्याही भाषेत वाचत असतील, त्यांना हे लक्षात घेणं जरुरी आहे की एखादा कवी जेव्हा कुठलीही थीम निवडतो
ती महाभारतातून असो किंवा कुठूनही असो, त्याला ते पूर्ण फ्रीडम असतं, ज्याला इंग्लिशमध्ये पोएटिक लायसन्स म्हणतात, की ते काही त्याच्या जे तथ्य आहेत त्या थोडेसे उलटफेर करू शकतात. ते असं नसतं की हे असं 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 घडलं आणि म्हणून मला कवितेत पण तसंच लिहायचं आहे, असं एखाद्या कवीला ह्या गोष्टीचं कंपल्शन नसतं. त्यामुळे जेव्हा आपण बाजीप्रभू वाचतो, आणि हे मला जास्त जाणवलं कारण हे मला कोणीतरी पॉइंट आउट करून दिलं होतं, की मला एक फोन आला होता पुण्यावरून आणि त्यांनी मला सांगितलं की त्या बाजीप्रभू ट्रान्सलेट करतायत, पण त्याच्यात काही म्हणजे चुका आहेत, श्री अरविंदांकडून चुका घडल्या आहेत, की त्यांनी हे तथ्य इथे चुकीचे टाकले. श्री अरविंद शिवाजी महाराज जे होते ते विशालगडकडे जात होते, ते ह्या कोंढाणाकडे जात नव्हते. जे काही श्री अरविंदांनी जे लिहिलं ते तथ्य स्वरूपे ते चुकीचं होतं असं त्यांनी मला सांगितलं. मग मी ह्याचा शोध काढला स्वतः. मी जेव्हा ते वाचलं आणि मी त्याचा शोध काढला तर मला हे जाणवलं की श्री अरविंदनी स्वतः सांगितलंय हे गोष्ट, की मी कवी म्हणून माझ्यावर ही बाध्यता तुम्ही कधीच नाही घालू शकत, आणि कोणत्याही कवीवर ही बाध्यता नाही घालू शकत की जसं ते इतिहासात घडलं मी तसं ते लिहू. कारण ते कवितेत इतिहास लिहत नाही, कवितेतून ते इतिहास सांगत नाही, ते आणखीन काही सांगतायत. आणि ते काय सांगतायत ते महत्त्वाचं आहे, ते कविता कशी होती ते महत्त्वाचं आहे. आता ते त्याच्यासाठी की नक्की शिवाजी महाराज या गडावरून कोणत्या गडावर गेले ते जाणायला आपल्याला भरपूर बायोग्राफीज आहेत, भरपूर हिस्टॉरिकल बुक्स आहेत. त्याच्यासाठी आपल्याला ती कविता, आणि आपण कुठल्याही कवीची कविता ती किती चांगली असो, किती वाईट असो, किती चूक असो, आपलं अनुवादक म्हणून आपलं ते अधिकारच राहत नाही की आपण त्याला बदलू. तर आता मला नाही माहिती, मी नाही वाचली त्यानंतर त्या कविता ज्यांनी पण ती ट्रान्सलेट केली असेल ती बदल त्यांनी घडवले की नाही घडवले, पण बाजीप्रभू हे ट्रान्सलेट होऊन झालेलं आहे मराठीत असं मला सांगितलं गेलं. तर त्या कवितेमध्ये त्यांनी खरं तर बाजीप्रभू देशपांडेंच्या कॅरेक्टरच्या थ्रू आणि त्या घोडकेंडमध्ये काय झालं त्याला एक मीन्स बनवून, त्याला एक साधन बनवून त्यांनी शिवाजी महाराजांची जी फिलॉसॉफी होती, कसं ते जगत होते आणि शिवाजी महाराज कसं गीतेची फिलॉसॉफी फॉलो करत होते पूर्ण ह्या गोष्टी त्यांनी समोर आणलेल्या आहे. आणि तेही त्या काळामध्ये त्या लिहायचं हे खूप, मला तरी असं वाटतं माझ्या अभ्यासाप्रमाणे, की गरजेचं होतं. आणि श्री अरविंदांनी त्याला अशा काळात लिहिलं जेव्हा की भारताला एक उत्क्रांतीची गरज होती, भारताला उठायची गरज होती, ते झोपलेलं होतं भारत. आणि ते एक्झॅक्ट इयर नाही माहिती कुठल्या वर्षी त्यांनी लिहिलेली, पण त्यांनी भारतीय लोकांना, म्हणजे आणखीन एक थोडं मला मजेशीर हे वाटतं की ते बंगाल गेल्यानंतर त्यांनी बाजीप्रभू लिहिली, जेणेकरून की बंगाली लोकांना पण हे जाणवेल की पहा आपल्या देशाच्या दुसऱ्या भागामध्ये पण असं शौर्य आहे. तर असं असू शकतं. किंवा शिवाजी महाराजांचे पाय बंगालपर्यंत पण पसरलेले होते, त्यांचा झेंडा तिथपर्यंत पण गेलेला होता. त्यामुळे शिवाजी महाराजांना असं मी ऐकून आहे की रवींद्रनाथ टागोरनी पण त्यांच्यावर काहीतरी लिहिलं होतं. तर इतकं ते फेमस आपले होते शिवाजी महाराज की त्यांच्या शौर्याबद्दल सांगून भारतीयांना जागं करणं, बाजीप्रभू देशपांडे यांचं शौर्य सांगून. आणि जे जर का श्री अरविंदांचं वंदे मातरमचे एसेस पाहिले आणि बाजीप्रभू आपण वाचलं तर आपल्याला हे जाणवेल की वंदे मातरममध्ये ते सारखं हे म्हणायचे. आणि आपण ह्याच्या आधी पाहिलेलं आहे की ती भारत माता जी आहे, ती भवानी भारती जी आहे, ती आव्हान करते, ती थांबली आहे तुमच्यासाठी की माझे मुलं मला हाक मारा, मी उठीन आणि मी संहार करीन, पण तुम्ही मला बोलवा. तर मी नुसतं असंच येऊ शकत नाही, मला बोलवणं गरजेचं आहे, मला आव्हान करणं गरजेचं आहे. तर तसंच या बाजीप्रभूमध्ये पण त्यांनी भवानी भारतीचं आव्हान केलं आहे. बाजीप्रभूच्या हाते, बाजीप्रभूच्या मुखाने त्यांनी हे सांगितलंय की आम्ही जे हे लढाई करतोय हे आम्ही करत नाही, आमचे हात करत नाही, हे भवानी करते. तर हा मेसेज त्यांनी देण्यासाठी, आणि ते खूप अतिशय मार्मिक त्याचं चित्रण केलंय. शिवाजी महाराजांचं पूर्ण त्यांनी कॅरेक्टर, म्हणजे अगदी खरं सांगितलं तर त्या कवितेमध्ये शिवाजी महाराज नुसतं दोनदा अगदी 8-10 ओळींसाठी त्यांचा प्रेझेन्स आहे, पण लगेच आपण एक राजे म्हणून, एक नेते म्हणून आणि एक करुणामयी व्यक्ती म्हणून, एक विभूती म्हणून
त्यांना श्री अरविंदांनी नंतर सांगितलं होतं की ही जो विभूती शिवाजी महाराजांना, तर इतके मोठे ते महापुरुष जे होते ते असे व्यक्ती होते ज्यांनी एवढं मोठं, म्हणजे श्री अरविंदांची कॅपॅसिटी बघा की त्यांनी 10, 15, 20 ओळींमध्ये शिवाजी महाराजांची जी महानता आहे ती त्याच्यात अंकित केली, की ते किती त्यांना करुणामयी होते. ते स्वतःसाठी ते झडत नव्हते, स्वतःच्या जीवासाठी ते थांबलेले नव्हते. त्यांचा हेतू होता की माझं भारतभूमी पुढे वाढली पाहिजे. आणि ते शिवाजी महाराजांशिवाय त्यांच्या जर का त्यांना मृत्यू प्राप्त झाली असती तर हे स्वतंत्रताचं पूर्ण जे त्यांनी आंदोलन उभं केलं होतं ते सगळं खाली म्हणजे हे झालं, ध्वस्त झालं असतं. म्हणूनच त्यांना बाजीप्रभू देशपांडेंनी म्हटलं की तुम्ही जा, आम्ही हे जोपर्यंत शेवटला श्वास आहे तोपर्यंत आम्ही हे गड सांभाळू, हे घोडखिंड सांभाळू. तर म्हणायचं तात्पर्य हा की श्री अरविंद तसं पण त्यांनी शिवाजी महाराजांबद्दल बरेचदा वंदे मातरममध्ये किंवा वेगवेगळ्या लिखाणांमध्ये त्यांनी त्यांचा उल्लेख केला आहे. कारण की ते सारखं म्हणायचे की त्यांच्याकडून प्रेरणा घ्या. ते कसं भवानी शक्तीला आवाहन करून आणि तुळजाभवानीसाठी आपल्या आईसाठी त्यांनी एवढं केलं आणि त्यांच्यासाठी पण भारत माता आई होती. आपण म्हणजे जे मराठी माणूस आहे त्यांनी तर खूप जास्त शिवाजी महाराजांचं वाचलं असेल, ऐकलं असेल की त्यांच्यासाठी आई आणि एक बाई माणूस म्हणजे त्यांच्यासाठी किती किती आदरणीय होते. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. आपण अनेक लेक्चर्सही ऐकले आहेत, बघितले आहेत, लोकांना ऐकलंय किंवा पुस्तकं वाचली आहेत. पण श्री अरविंद इथे हे होते की अशा लोकांना, बंगाली लोकांना 10-12 ओळींमध्ये ते काय होते लीडर त्याच्याबद्दल सांगून देणं हे एका कवीची खूप मोठी उपलब्धी अशी म्हटली जाऊ शकते. तर बाजीप्रभू नक्कीच वाचायला घ्या. पण त्याशिवाय वेगवेगळे आणखीन जे त्यांचे आहे ते थोडं इंग्रजी कठीण म्हणजे वाटते, कारण कविता आहे तर ती अशी स्ट्रेट भाषेमध्ये लिहिलेली नाही आहे. पण कारण आपल्याला हे उर्वशी पुरवरस आणि रुरु प्रमदा आणि उलुपीमध्ये चित्रांगदा या सगळ्या स्टोरीज माहिती आहेत, त्यामुळे आपल्याला ते शिकायला मिळेल. त्याशिवाय त्यांनी एक खूप महत्त्वपूर्ण एक सेट ऑफ पोएम्स ज्याला म्हणतो सॉनेट्स इंग्रजीमध्ये ज्याला म्हणतो, 14 ओळींची ती कविता असते आणि त्याचं एक पर्टिक्युलर रिदम असतं, ते त्यांनी खूप लिहिले. आणि ते का लिहिले तर लहानपणी अर्थात त्यांनी त्याच्यासोबत एक्सपेरिमेंट्स केले होते, कारण की ते इंग्रजीमध्ये शेक्सपियरनी त्याच्याबरोबर त्याच्यात खूप छान छान कविता स्वतःबद्दल लिहिली होती. तर सॉनेट्सची एक विशेषता ही आहे की सॉनेट्स स्वतःच्या अनुभवांना दर्शवतं. आपण काय अनुभवतो ते सॉनेट्स समोर आणतात. तर श्री अरविंदांनी हे केलं की आपल्या सॉनेट्समध्ये त्यांनी आपले आध्यात्मिक अनुभव लिहून काढले, जे त्यांनी आध्यात्मिक आणि लिहून काढले म्हणजे असं बसून लिहून काढले नाही, त्यांना जेव्हा केव्हा ती प्रेरणा आली तेव्हा त्यांनी लिहिले. जसं की त्यांना जेव्हा निर्गुण ब्रह्मांचा अनुभव झाला होता शंकराचार्य हिलवर, ते काश्मीरमध्ये, ते अनुभव त्यांना खूप 1901, 2, 3 साली कधीतरी झाला होता. पण त्यांनी ती कविता खूप नंतर लिहिली, अद्वैत म्हणून त्यांनी एक कविता लिहिली, ती त्यांनी खूप नंतर लिहिली 1930, 1924 नंतर वगैरे. तर त्यांना जेव्हा जेव्हा असं वाटलं की ह्या पॉईंट बद्दल लिहायला पाहिजे तर त्यांनी लिहिलं. तसंच पुण्याच्या ज्या पर्वतीवर जेव्हा ते गेले होते, पर्वती आपलं जे हिल आहे त्याच्यावर, तर त्यांनी तिथेही त्याच्यानंतर एक पुष्कळ वर्षानंतर एक कविता लिहिली, द हिल टॉप टेम्पल. आणि तिथे त्यांना त्या देवीचे साक्षात दर्शन झाले, नुसतं त्या पाषाणचे नाही तर त्यांना देवी खरोखर तिथे दिसल्या आणि त्यांनी त्याचा उल्लेख त्या कवितेमध्ये केला. तर त्यांचे असे वेगवेगळे जे देवीचे दर्शन झाले किंवा महादेव शिवचे दर्शन झाले किंवा श्रीकृष्ण बरोबर त्यांचा जो एकाकार झाला, आणि दुसरं की त्यांचं जी चैतन्य, त्यांचं चैत्य इतकं चेतना व्यापक झाली होती, ज्याला ते कॉस्मिक कॉन्शियसनेस म्हणतात, त्याच्यावर सुद्धा त्यांनी लिहिलं की माझी कशी चेतना इतकी व्यापक झाली आहे किंवा मी किती संपूर्ण समर्पण केलं आहे. ह्या सगळ्या टॉपिक्सवर त्यांनी सॉनेट्स लिहिले, 14-14 ओळीच्या कविता केल्या. आणि त्या आपल्यासाठी आहेत कारण की त्याच्यात आपल्याला श्री अरविंद सापडतात, त्याच्यात श्री अरविंदांची काय योग साधना होती ते सापडते, म्हणून ते वाचणं अतिशय सुंदर वाटतं.
ह्याच्याशिवाय त्यांनी, कारण की ग्रीक, लॅटिन हे सगळे वाचलेले होते आणि संस्कृत वाचलेलं होतं, तर त्यांनी म्हटलं की इंग्रजी कविता करायचे एक पर्टिक्युलर पद्धत असते, पण इंग्रजी इतकी फ्लेक्सिबल लँग्वेज झाली होती श्री अरविंदांच्या हातामध्ये की तिला जर मोल्ड करून त्यांनी प्रयत्न केला की मी संस्कृतनिष्ठ भाषा पण मी लिहून पाहू शकतो. संस्कृतमध्ये कसे मात्रा आणि कसे ठोके वापरले जातात, कसे छंद वापरले जातात, त्याला मीटरला काय म्हणतात मला नाही माहिती, नक्की लक्षात नाही येते, पण कसं ते वापरलं जातं, त्याची धून कशी असू शकते, त्याचे स्ट्रेस कसे असू शकतात, ते त्यांनी वापरून पण इंग्लिशमध्ये दुसरे त्याला मीट्रिकल एक्सपेरिमेंट्स ते म्हणतात ते करायचा प्रयत्न केला. तर त्यांनी आणि मग इतका सगळा अभ्यास केल्यानंतर उपनिषद, कालिदास वगैरे सगळं काही हे सगळं अभ्यास केल्यानंतर त्यांनी ह्या गोष्टी सावित्रीमध्ये लागू करायचा प्रयत्न केला. लोकांनी त्यांना विचारलं की तुम्ही सावित्री कुठल्या एक्सपेरिमेंट म्हणून लिहिलंय, कसं तुम्हाला कुठली स्टाईल आहे सावित्रीची, तर ते म्हणे पहिली गोष्ट तर मी चेतनाच्या पातळीवरून ते लिहिलेलं आहे म्हणून स्टाईल म्हणजे ब्लँक वर्स असं म्हणतात त्याला, पण मला काही हे नव्हतं की मी ह्याला इमिटेट करू की मला त्याचा इन्फ्लुएन्स असं काहीच नव्हतं. आणि त्याच्यात काहीही तुम्हाला साम्य शोधायचं असेल तर तुम्हाला काही गोष्टी उपनिषदिक आणि काही गोष्टी कालिदासियन मिळतील असं ते म्हणाले. अर्थात हे खूप अभ्यासाचा, खूप गूढ गहन अभ्यासाचा हा मुद्दा आहे की त्याच्यात उपनिषदिक आणि कालिदासियन काय होतं, कालिदास नक्की काय होते श्री अरविंदांसाठी आणि कोणत्या उपनिषदबद्दल त्यांनी, कारण त्यांनी भरपूर उपनिषदेही अनुवाद केले, अभ्यास केले, खूप त्याचं साधना केली, तर त्यांनी कसं त्याची स्टाईल सावित्रीमध्ये आणली हे एखाद्या जे भाषाशास्त्री असतील, ज्यांना भाषा खूप चांगल्या येत असतील त्यांनी ते करू शकतात त्याचं पूर्ण ॲनालिसिस. तर म्हणायचा अर्थ हा की हे जे कवी, महाकवी श्री अरविंद होते, हे पहिल्या दिवशी महाकवी झाले नव्हते. हे हळूहळू स्वतःला ट्रेन करत 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 करत, तर ते म्हणे की युअर इयर्स हॅव टू बी ट्रेन्ड टू हिअर पोएट्री. जसं आपण म्हणतो की शास्त्रीय संगीत आहे, आता शास्त्रीय संगीत भारतात सगळ्यांना आवडतंच असं नाही आहे. का नाही आवडत, त्याचं पहिलं आणि सर्वात साधं गोष्ट तर ही आहे की आपल्या कानांना अशा गोष्टींची सवय नसते. जसं आम्हाला काही लोक माहिती आहे ज्यांना हिंदुस्थानी क्लासिकल आवडतं पण कर्नाटिक अजिबात आवडत नाही, तर आम्हाला वाटतं का ते राग पण तेच आहे, आपलं भारतीय पद्धती आहे, मग का नाही आवडत. पण त्या कानांना सवय नसते, त्या गोष्टींची ट्रेनिंग नसते, त्यामुळे त्याच्यातल्या बारीक्या ओळखायला किंवा त्याला अप्रिशिएट करायला आपल्याकडे ते सगळे टूल्स नसतात, म्हणून आपल्याला वाटतं यार आपल्याला नाही आवडत. जसं बरेचशा लोकांना रॉक म्युझिक किंवा जॅझ म्युझिक किंवा असे वेगवेगळे जे वेस्टर्न क्लासिकल्स असतात ते नाही आवडत, त्याच्यासाठी कारण आपल्या कानांना त्याची आवड निर्माणच झाली नाही, सवय निर्माण झाली नाही, म्हणून आपल्याला नाही आवडत. सवय झाली की आपल्याला सगळं आवडू लागतं. तर हे सगळं श्री अरविंदांनी हळूहळू शिकून अभ्यास करून आणि मग जेव्हा त्यांनी सावित्री लिहायला घेतली तर सावित्री त्यांच्या हातामध्ये एक योगिक साधनाचं साधन बनून, म्हणजे त्यांची साधना ते युगमध्ये कवितेमध्ये दर्शवू शकले असते का, किंवा कवितेवर त्याचा काय इम्पॅक्ट झाला ते बघायला त्यांनी सावित्रीला निवडलं. आपण जसं बोललो हे सगळं श्री अरविंदांचं काव्यशास्त्र, काव्य साहित्य जे आहे हे त्यांनी लहानपणापासून शेवटपर्यंत सावित्रीच्या दृष्टिकोनात पाहिलं तर सावित्री त्यांनी देहत्याग करायच्या एखाद महिन्याआधीच त्यांनी संपवली होती. तर पण त्यांनी खूप छान एक काव्यशास्त्र द फ्युचर पोएट्री असं म्हणून पण लिहिलं होतं. आणि त्याची सुरुवात जसं फाउंडेशन्स ऑफ इंडियन कल्चरची त्यांनी केली होती, कोणीतरी क्रिटिसिझम केलं होतं म्हणून ते पुस्तक समोर आलं. तर ह्याच्यात उलट झालं होतं की ह्याच्यात एक दुसरे कवी होते ज्यांनी हे विचारलं होतं की आम्ही इतके वर्षांपासून म्हणजे कविता जे लिहितोय, वाचतोय, बघतोय, पुढे काय कविताचं स्वरूप होणार आहे, कशी कविता पुढे येणार आहे, द फ्युचर पोएट्री काय असणार आहे. तर ते श्री अरविंदांनी खूप थॉटफुली त्या गोष्टीला घेतलं आणि मग त्यांनी परत द फ्युचर पोएट्री म्हणून एक जी सिरीज आहे ती आर्यमध्ये सुरू केली आणि त्याच्यात आता ते कंपाईल होऊन द फ्युचर पोएट्री नावाच्या पुस्तकामध्ये आपल्याला अवेलेबल आहे. आणि तसं म्हटलं तर ते द फ्युचर पोएट्री श्री अरविंदांचे एवढं जाड एक पुस्तक आहे, जवळजवळ 500-600 पानांचं, लेटर्स ऑन आर्ट अँड पोएट्री.
आणि 2-4 कवी लोकांबरोबर त्यांनी, जसं त्यांनी निरोध बरन म्हणून एक इथे डॉक्टर होते, त्यांच्याबरोबर त्यांनी एक्सपेरिमेंट केले, योगिक एक्सपेरिमेंट, की ह्याची चेतना बदलता बदलता हा डॉक्टर आहे, ह्या पूर्णपणे फिजिकल सायन्सेसला म्हणजे ह्याचं इन्क्लिनेशन आहे, पण मी ह्याच्यावर काम करू शकतो का, निरोध बरनवर काम करू शकतो का. तर त्यांच्यावर काम करता करता त्यांना सुद्धा कवी केलं होतं. तर त्यांची कविता वाचताना त्यांनी काही कमेंट्स दिले होते. तर ते कमेंट्स कधी कधी आपल्याला कविता समजायला किंवा लिहायला मदत करतात. तसंच के.डी. सेठना होते, जे त्यांनी खूप हट्ट करून श्री अरविंदांची त्यांची सावित्री अगदी रॉ फॉर्ममध्ये पण मागून घेतली होती. पण जेव्हा तेही आपली कविता श्री अरविंदकडे पाठवायचे, तर श्री अरविंद त्याला खूप डिटेलमध्ये कमेंट्स करून 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 त्यांना पाठवायचे, की तू जे हा शब्द वापरलाय हा खूप उंच पातळीवरून आलाय, पण हा खूप मंडेन, हा खूप अगदी साधारण पातळीवरून आलाय, तू ह्या शब्दाच्या ऐवजी हा शब्द वापरला तर चांगलं होईल. कारण की ते त्यांच्या चेतनेचं साम्य त्यांना जाणवत होतं. तर असं करून हे काही लिटरेचर आहे, साहित्य आहे, जे आपण श्री अरविंदांचं काव्यशास्त्र, काव्यसाहित्य म्हणजे काव्यशास्त्र म्हणून म्हणू शकतो. आणि त्याशिवाय त्यांचं एक भारतीय संस्कृतीचा पाया ह्याच्यामध्ये जे आपण बघितलं नव्हतं, एक सेक्शन होतं ज्याचं नाव होतं इंडियन लिटरेचर. त्याच्यात सुद्धा त्यांनी काही सांगितलेलं आहे. आता मी थोडक्यात हे सांगायचा प्रयत्न करेन की त्यांनी ह्या सगळ्यांमध्ये लिहिलं काय. तर फ्युचर पोएट्रीमध्ये त्यांनी हे सांगितलंय की कसं इंग्लिश पोएट्री, कसं त्याची उत्क्रांती झाली आहे. जेव्हापासून 1400 वर्षांपासून, म्हणजे साल 1400 पासून इंग्लिश पोएट्री आज आपण मानतो की सुरू झाली, त्याच्या थोड्या आधी सुरू झाली होती, पण जेव्हा इंग्रजी साहित्य बघितलं जातं तर तेव्हापासून सुरू झाली, चॉसरपासून असं म्हणतात. तर तेव्हा श्री अरविंद म्हणाले की लोक जेव्हा कविता लिहायचे तेव्हा ते खूपच फिजिकल लेवलवर, म्हणजे की तुम्हाला आपलं आसपास काय दिसतंय ना, जसं आपण लहान असतो तर आपल्याला काय होतं की मला हे काय दिसतंय, त्याच्या फुलांचा रंग काय आहे त्याच्यावर कविता करायची, जनावर कसे दिसत आहेत त्याच्यावर कविता करायची. तर असं आसपासच्या लोकांना, म्हणजे अगदी प्रिमिटिव्ह आपलं डोकं असतं तेव्हा, तर त्यावेळेला लोकांचं कदाचित मनस्थिती तिथे तशी असेल, डेव्हलपमेंट तसं असेल, तर त्यांनी तशा कविता केल्या. मग हळूहळू त्याची उत्क्रांती झाली, शेक्सपियर आला. मग त्यांनी एक, ज्याला आपण म्हणतो की कालिदास इज द शेक्सपियर ऑफ इंडिया, असं नाही आहे, कालिदास तर शेक्सपियरच्या खूप आधी आले होते. तर शेक्सपियर इज द कालिदास ऑफ इंडिया असं, म्हणजे शेक्सपियर इज द कालिदास ऑफ इंग्लंड असं म्हटलं पाहिजे खरं तर. तर त्यांनी काय केलं की का असं म्हटलं गेलं, आणि श्री अरविंद पण कालिदास आणि शेक्सपियरचं साम्य दाखवतात की आपल्या जीवनाच्या तळावर, पातळीवर कसं, ज्याला म्हणतो की लाईफ फोर्स, जे श्री अरविंद म्हणतात प्राणिक शक्ती, प्राण कसं दाखवायचे, म्हणजे दुसरं काही खूप डीप फिलॉसॉफी नाही, खूप काही असं नाही आहे. असं नाही की कालिदासांनी लिहिली असेल फिलॉसॉफी, मी नाही म्हणत आहे, पण त्यांच्या कवितामध्ये आपल्याला सौंदर्य, आपल्याला जीवन, पूर्ण जीवन रूपी काय काय जीवनात होतं ते सगळं आपल्याला त्यांनी सांगितलं. त्यानंतरची कविता जी इंग्रजीमध्ये आली ते होती खूप पॉलिटिकल, म्हणजे खूप डोक्याने लिहिलेली, खूप व्यंग्यात्मक होती ती कविता. त्यानंतर थोडीशी स्पिरिच्युअल सारखी झाली, ज्याच्यात त्यांनी, श्री म्हटलं की थोडं सायकिक टच आलं, थोडंसं सोल आतून असं टच आलं, आणि त्याच्यामध्ये त्यांनी हे जे वर्ड्सवर्थ, कीट्स, शेली ह्या सगळ्या लोकांची नावं घेतली. त्यानंतर परत, कारण की सगळं इंडस्ट्रियलायझेशन सुरू झालं, तर एक कवितेचं एक परत डाऊनफॉल आला, आणि त्यावेळेला परत ती थोडीशी दुःखी कविता अशी वगैरे, म्हणजे त्यांनी, मी हे शब्द नाही वापरले त्यांनी, पण त्यांनी हे पूर्ण उत्क्रांती सांगितलेली आहे. आता ते जोपर्यंत लिहित होते तोपर्यंत हे सगळे 2 विश्वयुद्ध झालेले होत होते, आणि मग असं होताना कशी कविता केली जाऊ शकेल. आजच्या काळात आपण बघितलं तर बऱ्यापैकी जर का आपण म्हणजे कवी संमेलन वगैरे पण जेव्हा बघतो, तर काही कवी संमेलन अगदी म्हणजे खूप इन्स्पायर्ड नसतात. काही कवी खूप इन्स्पायर्ड आहेत, त्याचं काही वादच नाही आहे, पण काही एकदम अगदी मंडेन, अगदी शॅलो, अगदी साधारण रोजचे दिवसाचे अशी कविता असतात. पण त्याची ही गरज आहे. श्री अरविंदांनी कधीही नाही म्हटलं की तुम्ही जी कविता करता ती बेकार आहे, ती करत राहा हळूहळू, आणि एखाद्या व्यक्ती लहानपणी कसं लिहितो आणि मोठ्यापणी कसं लिहितो त्याचं ते बदल घडतात. म्हणून लिहित राहा,
आणि ते हळूहळू हळूहळू जसं त्यांनी रवींद्रनाथ टागोरचं नाव घेतलं होतं की त्यांनी जी कविता लिहिली होती ती खूप स्पिरिच्युअलच्या कडे घेऊन जाणारी अशी कविता होती. तर त्यांनी म्हटलं की मी ऑलरेडी पाहतोय की रवींद्रनाथ टागोरनी भारतात लिहिलेली आहे आणि व्हिटमॅननी अमेरिकेत लिहिलेली आहे, तर अशी कविता जर का पुढे आली आणि अशी होत राहिले तर हळूहळू मला असं वाटतं अनेक वर्षांनंतर 200-500 किती वर्ष त्यांनी नाही सांगितली, पण कितीतरी वर्षांनंतर अशी एक कविता निघून येईल ज्याला की आपण मांत्रिक पोएट्री म्हणू शकू, मांत्रिक कविता काव्य म्हणू शकू. आणि असं पण होईल ज्याच्यात मंत्र लिहायचं किंवा सर्वोच्च गुण असतील. आणि त्यांनी ते 5 सर्वोच्च गुणही सांगितले त्या कवितेचे, जे त्यांनी म्हटलं की सत्य, सौंदर्य, आनंद, एक हायर लाईफ, एक दिव्य जीवन, त्याचा उल्लेख. त्यांनी दिव्य जीवन नाही म्हटलं, त्यांनी नुसतं लाईफ म्हटलं, आणि स्पिरिट. असे हे 5 त्याच्यामध्ये गुण असतील. पूर्ण 5ही असू शकतात, सगळे 5ही असू शकतात, एकच असू शकतं, जे काही असेल. आणि ते म्हणे हे शक्य ह्याच्यासाठी आहे की आपल्या जुन्या काळात असं आपल्या ऋषीमुनींनी घडवून आणलंय. गीता नुसतं कविता नाही आहे, गीतामध्ये फिलॉसॉफी पण आहे, पण ती कविता पण आहे, म्हणजे काव्य पण आहे, काव्यात्मक पण आहे. त्याच्यामध्ये एक आपली इंटरनल रिदम आहे, एक खूप सुंदर त्याचं एक स्पंदन आहे. तर अशी कविता किंवा ऋग्वेद जे होते, उपनिषद जे होते, तर ते म्हणे आपण त्याला प्युअर फिलॉसॉफी आणि काव्य नाही आहे आणि प्युअर काव्य आणि फिलॉसॉफी नाही आहे असं नाही म्हणू शकत. तर त्यांनी ह्या सगळ्या चॅप्टर्सला खूप उलगडून त्याच्याबद्दल सांगितलं. पण मला असं नेहमी वाटायचं की हे श्री अरविंदांनी खूप सिस्टमॅटिकली ह्या गोष्टीला लिहून दाखवलंय, दर्शवलंय. मग भारतीय कवितांमध्ये, भारतीय साहित्यामध्ये ही उत्क्रांती झाली नव्हती का? तर त्यांचं लिहायची पद्धत वेगळी आहे. ते काही जसं त्यांनी फ्युचर पोएट्री इंग्लिशमध्ये लिहिली तसंच फ्युचर पोएट्री हिंदीत किंवा संस्कृतमध्ये लिहिणं त्यांना गरजेचं नाही वाटलं. कारण जेव्हा ते संस्कृत भाषेचा अभ्यास करत होते किंवा साहित्याचा अभ्यास करत होते तेव्हा त्यांनी भरपूर कॉमेंट्रीज केली आहेत. आणि त्याच्यात त्यांनी एकेकानंतर एक सांगितलंय आपल्याला. आधी त्यांनी रामायणबद्दल सांगितलं, मग महाभारतबद्दल सांगितलं, मग कालिदासबद्दल सांगितलं, वेद आणि उपनिषदबद्दल ते पहिलेच सांगून चुकले होते. तर जे भारतीय संस्कृतीचा पाया आहे त्याच्यात त्यांनी 4 चॅप्टर्स घेतले भारतीय साहित्यावर. आणि त्याच्यात त्यांनी खूप सुंदर आपली ती उत्क्रांती दर्शवलेली आहे की वेद आपल्याला काय देत होते, उपनिषद आपल्याला काय देत होते, गीता आपल्याला काय देत होती. आणि ते सगळं दिल्यानंतर ते पुढे पुढे जसं जसं काव्य वाढत गेलं तेव्हा आपल्याकडे भक्ती लिटरेचर आलं, त्यानंतर कसं आलं. तर त्यांनी जास्त करून भक्तीपर्यंत थांबवलंय तिथे, पण त्याच्यातही त्यांनी उत्क्रांती दाखवली आहे बऱ्यापैकी. त्यांनी कवी लोकांचं नाव घेऊन आणि सांगितलं की त्यांनी असं असं ही उत्क्रांती त्यांनी आणली, हे ॲडिशन्स त्यांनी असे केले. मग त्याशिवाय जेव्हा त्यांनी दुसऱ्या आपल्या पत्रांमध्ये कधी भारतीय कवी लोकांचा उल्लेख केला, म्हणजे त्यांचे कंटेम्पररी सुद्धा बंकिमचंद्र म्हणा किंवा टागोर म्हणा किंवा दुसऱ्या भाषेत केलेली कविता म्हणा, तेव्हा सुद्धा त्यांनी सांगितलं की आपली जी चेतनाची उत्क्रांती आहे त्याचं जो एकसारखं नाही होत. म्हणजे इंग्लिश कविता जी होती ती अगदी भौतिक जगावरून तर ती स्पिरिच्युअलपर्यंत येऊन त्याचा परत डाऊनफॉल झाला. भारतीय जी काव्य परंपरा आहे ती तर पूर्णपणे दैविक ह्यानी सुरू झाली, श्रुतींवरून सुरू झाली, दृष्टीवरून सुरू झाली. आणि मग ती हळूहळू जी दृष्टी काही एक थोड्याच लोकांपर्यंत पोचलेली होती, ऋषीगणांजवळ पोचलेली होती. मग ते उपनिषदिक ऋषी जास्त वाढले आणि मग ते आणखीन गीता एक साधन बनली जी सगळ्यांपर्यंत पोचू शकली. मग आपले जे रामायण महाभारत होते त्याच्यामुळे ती पूर्ण जनमानसमध्ये पोचू शकली. तर आपल्याला जे झालं हे श्री अरविंदांनी म्हणजे ह्याचा उल्लेख केलाय की काय झालं की एक शक्तिकुंज किंवा एक दिव्य कुंज होता एका काळी आणि त्याच्यावरून ते सगळं असं पसरलं. जरी ते जरा डायल्यूट झालं असेल की आपल्या ज्या काव्यांमध्ये किंवा पुराणांमध्ये ते मांत्रिक इफेक्ट नसेल जे ऋग्वेदांमध्ये असतं किंवा दुसऱ्या वेदांमध्ये आहे, पण तरीही ईश्वरमुखी व्हायचं, ईश्वरकडे वाढायचं, हे जे एक मेसेज वेदांनी आपल्याला दिलं होतं की ईश्वर आणि मनुष्य हे एक बरोबर एक लिंक त्यांची होऊ शकेल. तर त्यावेळेला यज्ञ लिंक होते. गीते आल्यानंतर, श्रीकृष्ण आल्यानंतर भक्ती ती लिंक झाली होती. तर इतकी सारी लोक भक्त झालेली होती.
तर मध्यकाळामध्ये भक्ती संपल्यानंतर किंवा भक्ती काळ संपल्यानंतर आपल्याकडे ब्रिटिश वगैरे आले, तर ते सगळं गोष्टी वेगवेगळ्या झाल्या. पण आता ती पूर्ण जी भक्तीची एक लहर आहे ती आपण भारतात येताना पाहतो, विश्वमध्ये येताना पाहतो. इतके सारे गुरु आज झाले, इतकी सारी लोक ईश्वरमुखी झाली आहे. सगळे लोक एक कुठल्या ना कुठल्या सत्संग बरोबर, कुठल्या ना कुठल्या आश्रम बरोबर जुडलेले आहेत. तर ही नक्कीच एक मोठी उत्क्रांती आहे. एका छोट्याशा दिव्यकुंजवरून एक मोठ्या पूर्ण पृथ्वीपर्यंत पसरणारी ही अशी एक उत्क्रांती आहे, हे श्री अरविंदांनी दर्शवलंय. तर त्यांचं जे त्यांची काव्य हे आहे. आणि दुसरं सर्वात मोठी गोष्ट की हे कधीही कोणी विचार करू शकत नव्हतं की जे ऋग्वेदच्या काळांमध्ये मांत्रिक काव्य लिहिले जायचे तसं काव्य कोणी लिहू शकेल कधी, हे आपल्या कल्पनाच्या बाहेर होतं. कारण आपल्याला आज दिसत होतं की आज लढाई होते, विश्वयुद्ध होत आहे, त्याच्यावर कविता करा. आज मला काही प्रॉब्लेम होत आहेत, मला माझ्या आयुष्यामध्ये काही ट्रॅजेडी घडली आहे, मी त्याच्याबद्दल कविता लिहीन. मी सोसायटीमध्ये काही पाहते की खूप अत्याचार होतोय, मी त्याच्याबद्दल कविता लिहीन. तर माझे जे सब्जेक्ट्स होते ते असे सगळे झाले आणि सब्जेक्टमध्ये काहीच त्रास नाही आहे. पण त्यांचं म्हणणं हे होतं की सब्जेक्ट काही असू द्या, पण तुमची चेतना उंच होऊ शकते. आणि जर का त्या उच्च चेतनेवरून तुम्ही काही लिहिलं तर ते मांत्रिक होऊ शकतं. ती किती उच्च होऊ शकते, कशी होऊ शकते, त्याच्याबद्दलही त्यांनी त्यांच्या पत्रांमध्ये लिहिलेलं आहे, ज्याला ते अधिमानस चेतना म्हणून वरून येणारी कविता किंवा ओव्हरहेड पोएट्री असं ते म्हणतात. तशा चेतनेवरून येणारे वेगवेगळ्या प्रकारचे कविता ते सुंदर लिहिले जाऊ शकतात असं त्यांनी सांगितलंय. तर म्हणायचा अर्थ हा की एक उत्क्रांती होते, विश्वभराच्या कवितेत कदाचित उत्क्रांती होते. पण त्यांनी हे इतक्या आधीपासून पाहिलं होतं की एक जी जुन्या काळामध्ये मंत्र उच्चार व्हायचे, मांत्रिक इम्पॅक्ट असणारे अशी कविता करू शकायचो, असं फ्युचरमध्ये पण होऊ शकेल. आणि हे लक्षात घ्या की त्यांनी ह्या मंत्राबद्दल हे त्यांनी 1917 साली 18 साली लिहिलं होतं. 1926 नंतर त्यांनी जेव्हा सावित्रीवर काम केलं आणि आपल्याला जवळ जी सावित्री त्यांनी सोडली आहे ती खरोखर मांत्रिक, त्यांनी ते घडवून दाखवलंय की फ्युचर असं नाही आहे की 500 वर्षानंतर येईल आणि आपण थांबू तोपर्यंत. त्यांनी ते दाखवलं. जसं त्यांनी वॉर पोएट्रीबद्दल दाखवलं की ही घडू शकते, पण ती कशी लिहिली जाऊ शकते, तसंच सावित्री जी आहे त्याला मांत्रिक पोएट्री म्हणतात. ती कशी घडवून आणावी, त्यांनी त्याच्यासाठी काय प्रयत्न केले, ती कोणत्या पातळीवरून आली, हे सगळं त्यांनी खूप डिटेलमध्ये उल्लेख केलेला आहे. तर एकूण आपण हे बघतो की श्री अरविंदांची एक स्वतःची उत्क्रांती झाली एक कवी म्हणून. आणि एक कवी म्हणून ह्याच्यासाठी पण सांगावंसं वाटतं की टेक्निकली तर त्यांनी स्वतःला ट्रेन केलेलं होतं. पण जेव्हा त्यांनी 1910 नंतर आपल्या वेगवेगळ्या योगसिद्धी पण खूप पांडिचेरीला आल्यानंतर सुरू केल्या, तर त्यांनी श्रुती, दृष्टी, त्रिकालदृष्टी, विवेक हे सगळे वेगवेगळे काही सिद्धी मिळवून घेतल्या होत्या. तर त्या सिद्धी मिळाल्यानंतरची केलेल्या कविता त्याचं ते एक वेगळंच एक वेगळं चेतनेची त्यांची पातळी झालेली होती आणि त्या पातळीवरून ते कविता लिहित होते. ते महत्त्वाचं होतं. तर ते जे खऱ्या रूपेने खऱ्या अर्थाने कवी झाले होते, नुसतं पोएट म्हणून ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात ते पोएट, तर ते लहानपणापासून होते. पण ते जेव्हा स्वतःला सिद्धी हासिल करून आणि ट्रेन करून जेव्हा ते पुढे आले तेव्हा ते सियर पोएट झाले, म्हणजे एक दृष्टा झाले, ज्याला पश्यंती वाक अशी मिळू शकली असे ते झाले. कारण ते म्हणे की जुन्या काळात जे मंत्र आहेत ते त्यांना श्रुती झाली होती त्याची, पण मला ओळीत दिसायच्या, त्यांना दृष्टी होती त्याची. तर ती सावित्री जी आहे की त्यांनी अशी बसून ते नुसतं ते डिक्टेशन द्यायचे जेव्हा त्यांचे डोळे थोडे थकले होते, पण त्याच्या आधी ते लिहून काढायचे की मला आता ह्या ओळीत दिसत आहेत. जसं आपण एखाद्या गोष्टी कॉपी करतो तसं माताजींनी पण या गोष्टीची पुष्टी केली आहे की सावित्री ती अशीच्या अशी त्यांच्यासमोर घडत जायची, येत जायची, पूर्ण त्याचा शब्द वगैरे शब्दानुशब्द फक्त त्यांना ते लिहून अरेंज करायचं होतं की ही लाईन वरती राहील का ही लाईन खाली राहील, ते फक्त त्यांना अरेंज करायचं होतं. पण त्यांना तिथं तशीच्या तशी त्याची दृष्टी मिळाली होती. तर त्यांनी स्वतःला इतकं तयार केलं होतं की त्यांना श्रुती, दृष्टी, पश्यंती वाक हे सगळं मिळू शकेल. आणि त्यांनी हे आपल्याला घडवून दाखवलं की जर का योग केलं, जर का योगिक चेतना असली, जर का उच्च पातळीवरची चेतना असली, तर आपली कविता सुद्धा मांत्रिक होऊ शकेल, आपलं सुद्धा
अशी उच्च कविता करण्याची क्षमता येऊ शकेल, निर्माण आपली होऊ शकेल. तर त्यांचं जे सॉनेट्सबद्दल आपण आधी जे बोललो ते सुद्धा, कारण त्यावेळेला सुद्धा त्यांचं सावित्रीवर लिखाण सुरू होतं. तर 1945मध्ये केलेलं त्यांचं काव्य, 40मध्ये केलेलं काव्य, इतकं त्याच्यात त्यांचं जे उच्च चेतना होती ती त्यांनी लिहिलेली होती. तर आपली कुठलेही सावित्रीच लिहायचं म्हणून नाही, दुसरी ते मांत्रिक ते आहे का नाही त्यांनी सांगितलं नाही. पण जर का आपण एखाद्या व्यक्तीचं संपूर्ण सरेंडर पाहायचं असेल, संपूर्ण समर्पण पाहायचं असेल, तर श्री अरविंदांची कविता वाचली तर ते हे सांगतात की माझ्या शरीराची एक एक नाडी, एक एक कोशिका ही सुद्धा तुम्हाला समर्पित आहे. ह्याचा अर्थ काय आहे, या समर्पणचा अर्थ काय आहे, ते अर्थात माताजींनी घडवून दाखवला. पण म्हणायचा अर्थ हा की आपण आपल्या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा किंवा मोठ्या मोठ्या अचीवमेंट सुद्धा आपण कवितेत लिहू शकतो, घडवून आणू शकतो आणि ते एका उच्च पातळीवरून घडवून आणू शकतो. तर आपण आजच्या अंकामध्ये श्री अरविंदांची उत्क्रांती कवी म्हणून आणि मग महाकवी म्हणून, त्यानंतर फ्युचर पोएट्रीमध्ये त्यांनी काय लिहिलंय ह्याचं, आणि दुसरं म्हणजे फ्युचर पोएट्रीचं सांगायचं म्हणजे हे की आपण कविता कशी समजायची, काव्य सौंदर्य म्हणजे काय. तर कविता नुसतं लिहायचं सायन्स नाही आहे, ते आपण कविता कशी समजायची हे सुद्धा त्यांनी, जसं आपण भारतीय संस्कृतीचा पाया पाहिला आणि त्याच्यात त्यांनी काही गोष्टी सांगितल्या, समजवल्या की तुम्ही जर का असं गेला एखाद्या कलाकृतीजवळ तर तुम्हाला असं कळेल. तसंच त्यांनी कवितेबद्दलही सांगितलं की तुम्ही हे असं त्याला लिहू शकता, पण तुम्ही एक क्रिटिक म्हणून त्याला कसं समजू शकता, आलोचक म्हणून कसं समजू शकता. तर तुम्ही तुमची पण चेतना तितकीच उंच राहिली पाहिजे, तुम्हाला पण त्याला बघायला एक असा दृष्टिकोन मिळाला पाहिजे ज्याने की सहृदय आपण जसं म्हणतो ते होणं खूप गरजेचं आहे. सहृदय नाही तर चेतना असणं गरजेचं आहे, तेव्हाच ती कविता आपल्याला समजू शकेल. तर ह्या गोष्टी त्यांनी त्याच्यात सांगितलं. सौंदर्यशास्त्राबद्दलही त्यांनी खूप पत्र लिहिले आहे. सौंदर्य काय आहे, कवितेत सौंदर्य काय आहे, आर्टमध्ये सौंदर्य काय आहे, सौंदर्याचा आपल्या आयुष्यात काय अर्थ आहे, काय म्हणजे ते सौंदर्य फॉलो करून किंवा सौंदर्य मिळवून आपण काय करू शकतो ह्याच्याही बद्दल त्यांनी लिहिलेलं आहे. एस्थेटिक्सबद्दल त्यांनी लिहिलेलं आहे. त्यांचं एक खूप छान चॅप्टर आहे सुप्रा रॅशनल ब्युटी म्हणून, एक मानव चक्रमध्ये ते म्हणजे चॅप्टर आहे, खूप सुंदर आहे. किती लेवल्स ऑफ ब्युटी आहे त्यांनी लिहिलेलं आहे, किती लेवल्स ऑफ म्हणजे सुंदरता किती पातळीवर कशी असू शकते, की एका भौतिक पातळीवरची सुंदरता आहे, मानसिक सुंदरता आहे, आपल्या आयडियाजची सुंदरता आहे आणि मग स्पिरिच्युअल सुंदरता, असं वेगवेगळं त्यांनी, शाब्दिक सुंदरता आहे, भावाची सुंदरता, म्हणजे वेगवेगळ्या पातळीवरचे सौंदर्य कसे असतात त्यांनी त्याच्याबद्दल पण उल्लेख केलेला आहे, सांगितलेला आहे, डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. तर हे जेव्हा श्री अरविंदांना आपण वाचतो तेव्हा आपल्याला हे सौंदर्यशास्त्र, हे काव्यशास्त्र, कविता कशी लिहायची, कवी कोण आहे, कवितेची परिभाषा काय आहे, हे आपल्याला जाणवतं. आणि त्यांचं हे खूपच म्हणजे म्हटलं पाहिजे हे काम खूप कमी लोक वाचतात, पण हे वाचलं पाहिजे. मला माहिती आहे फ्युचर पोएट्री मराठी ट्रान्सलेट झालेली नाही आहे, पण तरीही ती झाली. किंवा भारतीय संस्कृतीच्या पायामध्ये पण जे भारतीय साहित्याबद्दल त्यांनी लिहिलेलं आहे ते तुम्ही वाचलं. त्यांचं पूर्ण ट्रान्सलेशनवरचं एक वेगळं व्हॉल्यूम आहे ज्याच्यात त्यांनी तमिळपासून तर बेंगॉलीपासून सगळ्या ह्याच्यामध्ये ट्रान्सलेट केलेलं आहे. तर असे हे इतके त्यांना इतकी भाषा यायची, श्री अरविंदांना सगळं काही यायचं. तर मला वाटतं की त्यांच्या कवितेमध्ये जेव्हा ते म्हणायचे की मी सर्वात आधी एक कवी होतो, सर्वात आधी आणि शेवटी मी एक कवी होतो, तर ह्या महाकवीचं काव्य वाचायला एक आनंदच येईल आहे. आणि मला असं वाटतं की जितकंही काव्य त्यांचा अनुवाद झालं असेल तरीही जर का तुम्हाला ते वाचायला मिळालं तर तुम्ही नक्की वाचाल. आणि त्याचा एक आनंद जो कविता वाचायचा एक येतो आणि एक महाकवीने केलेल्या कविताचा आनंद तो वेगळाच तुम्हाला जाणवेल. धन्यवाद.